हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर मागचा जो तुम्ही ब्लॉग बघितला, आम्ही घोडेगाववरून जामखेडला आलो आणि त्याच दिवशी माझा बर्थडे वगैरे झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच लगेच मग मम्मी ते सगळेजण, मम्मी, सोनदीदी आणि दोन्ही मावशी वहिनी वगैरे सगळ्या गावाकडे गेल्या, म्हणजेच सातेफळला गेल्या. आणि आज गावाकडे जाऊन जाण्याच्या सवासणी घालायच्या होत्या. तर आमच्याकडे अशी प्रथा आहे, लग्नाच्या आधी या सवासणी घालाव्या लागतात. तर इथे गावाकडे गेल्यावर परड्या वगैरे भरल्या, नंतर सवासणी जीव घातल्या. तर यासाठी खूप अशी म्हणजे स्ट्रिक्ट असं ही सवासणी असतात. आणि इथे सगळं जे काही आपण पदार्थ तयार करत आहोत ते सगळे असे 7 पदार्थ तयार करायचे. पोळी, आमटी, भात, म्हणजे सॉरी पोळी, आपण जे तळण काढतो ते सगळं असं वेगवेगळं करावं लागतं 7. आणि इथे परड्या भरून घेतले मम्मीने सर्व. तर इथे परड्या भरायच्या आधी जाण्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर परड्या भरल्या आणि ज्या सवासणी जेवायला ठेवल्या होत्या त्या सर्वांना पानाचे विडे दिले हळदी कुंकू लावून. आणि नंतर त्यांना जेवायला वाढलं. तर जेवणामध्ये पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक केलेला असतो. आणि ह्या सवासणी वगैरे हे सगळं उरकायला आम्हाला दुपार झाली. आणि त्याच्यानंतर तिथून पुढे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला तिथेच लगेच. तर गावातल्या जेवढ्या सर्व बायका होत्या तेवढ्या सर्वांना बांगड्या भरून घेतल्या लगेच, कारण लग्न पण जवळच आलं होतं आणि वेळ पण खूप कमी होता आणि नंतर पुन्हा येण्यात आलं नसतं, म्हणून मग लवकरच ते भरून घेतल्या. तर इथे सर्वांना हळदी कुंकू आणि पानाचा विडा देण्यात येतोय. तर हे आमचं गावाकडचं घर आहे. तुम्ही बघितलंच असेल मागच्या ब्लॉग्समध्ये, भरपूर ब्लॉग्स आहेत गावाकडचे. आणि त्याच्यानंतर आता इथे विडे द्यायचं चालू आहे. आणि तिथे जी कोपऱ्यात पूजा दिसते ती जाण्याची पूजा केलेली आहे तिथे. आणि इथे सगळ्या परड्या, त्याच्यासोबत नैवेद्य पण दिलेला आहे. तर इथे एक अशी प्रथा आहे की ज्या आपण सवासणी सांगत असतो तर त्या बायका येताना कणकेचा जो आपला दिवा असतो तो घेऊन येतात आणि इथे जाणाई पुढं ते दिवा लावतात आणि मग तो दिवा लावल्यानंतर आपण त्यांना पानाचा विडा द्यायचा असतो. सो अशी प्रथा आहे. तुमच्याकडे कशी प्रथा आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. लावलेला मुटका दिवा आणि मुटकं ठेवून त्याला हळदी कुंकू घाल, पलीकडून त्याच्या पलीकडून ठेवू ना. उभा आहेत महागच त्या म्हणल्या उरकलंय म्हणलं मग जावं लगेच. हा मग काय काय पाटलीन काकू म्हणतो हजर. हा आलं म्हणजे बरं वाटतंय सगळं. हा तिला आपण काय केली तरी नाही बसलीच होती आंध्रा पुन्हा कुठं बसायची. लाईटचा भरोसा नाही का नाही, पुन्हा काही लाईट नसल्यावर वारं गावदान येते पुन्हा.
मग काय पडे का पाय कमलबाई पाय आणि मग कुठं लावलं नाही मला जायचं मला कसं लावायची माहिती मग परडी कोणतरी म्हणलं की म्हणजे कुठं माझ्या परडीवर कुकू लावलं यांनी जीव अंगावर माझा काटा फुटून आला कारण थराटूनच परडी उचलायची मला तुम्हाला जायचं मला कसं लागतं परड्या संगत लागतं का नाही म्हणून ए कोणा मम्मीला हळद कुकलं कधी काल चालल्या का ए बाई बस की जाऊ आता झालं माझं बस म्हणा रिटायर झाली असते ना जेवायचं नाही काय ए दैवा अरे जेवण जा की बस की पाय पडला येते तेव्हा जामखेडला आम्ही असताना तेव्हा एकदा आलते तुम्ही कशाला येणं जाणं तर इथे याच्यानंतर घरातल्या सर्वांनी परड्यांच्या पाया पडून घेतलं आणि नंतर इथे मस्तपैकी गावाकडे सर्व बायका एकत्र आल्या आणि मस्त असा गाण्यांचा पण प्रोग्राम झाला ते पुढे तुम्ही ऐकालच. मन एखादं देवाच गाणं काय चुकलं मुकलं येडे टाकायचं सांगा काय चुकलं असलं तर आगे मला पिता नाही तुम्ही आनंद आहे का आगे भरपूर आईला जेवण आनंद आहे धन्याला चल चल वाजव गजाव मोठी गाणं आगे तुम्ही सारी नजर करीनात कसे ग वाजवती
तर इथे गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच गावातल्या बायकांना सर्व बांगड्या भरून घेतल्या आणि त्याच्यानंतर घाणा पण लगेचच घालून घेतला तिथेच गावात, पण त्याचा व्हिडिओ करता नाही आला, सो ते नाही दाखवता येणार मला आत्ता तुम्हाला, त्यासाठी सॉरी. आणि इथे पूर्ण जी पूजा आहे ती दाखवते तुम्हाला जाण्याची केलेली. आणि यानंतर सवासणी ज्या होत्या सर्व त्यांना जेवायला दिलं आणि असा हा पूर्ण दिवस होता. पूर्ण दिवस याच्यातच गेला आणि संध्याकाळी 10 वाजले अख्खं काम आवरायला आम्हाला. त्यामुळे मग त्या दिवशी तर काही मम्मीने त्यांना येता आलं नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी मग सर्वजण जामखेडला आले परत, कारण बाकीची पण तयारी भरपूर राहिली होती. तर इथे आपला समर्थ आणि तन्वी दोघं पण खेळत होते. सो कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.